नमस्कार शेतकरी मित्रांनो, हरभरा या पिकासाठी आता आपलं शेवटचं पाणी देणे सुरू आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण आता 05234 हे 10 किलो वॉटर सोल्युबल आपण सोडतोय। गेल्या वेळेस आपण फक्त 13-40-13 हे वॉटर सोल्युबल दिलं होतं ठिबकद्वारे 10 किलो। तर आता हे शेवटचं खत देणं आहे। या खतामध्ये या ठिकाणी बघू शकता समोर 2 किलो मायक्रोन्यूट्रिएंट आहे आणि हे 05234। याच्यामुळे आपला माल चांगला होईल, दाण्याची साईज वाढेल आणि जी फुलं लागली आहेत त्याची ड्रॉपिंग कमी होणार आहे। त्यामुळे हे शेवटचं अतिशय उपयुक्त असलेलं खत आहे। तर हे 4 बिघ्यासाठी आम्ही 10 किलो वापरलेलं आहे आणि एवढं आम्हाला सफिशियंट आहे, कारण की आता जमिनीचा सेंद्रिय कर्ब बऱ्यापैकी चांगला होत असल्यामुळे कमी खतांमध्ये आपल्याला चांगलं उत्पादन घेऊ शकतो। तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपली हरभऱ्याची प्रोग्रेस दाखवलेली आहे, किती बहार लागला आहे, किती माल लागलेला आहे। तर आता हे शेवटचं खत देणं सुरू आहे आणि आता हे शेवटचं पाणी आहे। यानंतर आता पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये पूर्ण मालाचीच हार्वेस्टिंग होईल। त्यावेळेस एक आपण फायनल शेवटचा व्हिडिओ बनवू की याचं उत्पादन कसं झालं, माल कसा लागलेला आहे, त्यावेळेस परत आपण दाखवू एक शेवटचा व्हिडिओ म्हणून। तर मित्रांनो, आता जे काही अन्नद्रव्याची कमतरता भासेल ती फक्त आता फवारणींमध्ये पूर्ण करू। आता एवढं सफिशियंट झालं, याच्यानंतर काही द्यायची गरज नाही जमिनीतनं ठिबकद्वारे। तर आता फक्त फवारणीद्वारे कॅल्शियम आणि बोरॉनची आपल्याला फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून त्याच्यावर जी फ्लॉवरिंग आली आहे ती ड्रॉप होऊ नये आणि परिपूर्ण आपल्याला दिलेल्या खताचा पूर्ण फायदा व्हावा, या हिशोबाने आपण ती कॅल्शियम बोरॉनची 5% असलेली फवारणी आपण घेणार आहेत। आणि त्यासोबत गरज पडल्यास आपल्याला इमामेक्टिन बेंझोएटची एक काळजी म्हणून आपण त्याची फवारणी करून घेणार आहेत, कारण की घाटी आडी जर पडली तर ती कव्हर होणार नाही। त्याच्यामुळे आता काही त्याच्यावर आडीचा प्रभाव कुठेच नाही आहे, फक्त एक काळजी म्हणून आपण ते फवारणी करून घेतोय। आणि असे इमामेक्टिन बेंझोएट काही जास्त महाग नाही आहे, स्वतःच आहे, तर आपण त्याचा पुरेपूर वापर करून घेतोय।